हाय नमस्कार. दम ना दम भरला. पॅसेंजर आत्ताशी आली आणि इथनं भैयाला बोलवलं. त्याला म्हणलं पोती घेऊन जा. ते पोती घेऊन गेला. तर आमच्याकडे बघा, हो का, ह्याच्या खालनं आली मी. पड्याला बी मालगाडी आहे. तुम्हाला खोटं वाटतं का? थांबा तुम्हाला दाखवते. परत माणसानं की ताई तू खोटं लागली का बोला. खोटं काय बोलायचं, जे आहे तेच बोलायचं असतं, आहे की नाही? तो का दिसली का पड्याला? शेवटच्या याला पण आहे आणि इकडं पण आहे. पॅसेंजर मध्येच आली आणि मग तिथनं हल्ल्यावरच त्याला फोन केला तर इथं हजर राहिला ती. आणि मग 2 बुचकी घेऊन गेला पोती. आता राहिलेलं तुम्हाला दाखवते की, हो का, बघितलं का? इथं आहे ते ही कामाचे कपडे माझी आणि इथं मस्त अशी साडी त्यात दिलेली, हो का, बॅगमध्येच आहे. निसली नाही बाय, निसून जा. लय जाड साडी आहे. दम ना दम भरला. ह्याच्या खालनं पसारा काढूस तर ह्याच्या खालनं वाकून. याला इंजनच नाहीत. परत अजून काळजी करता आणि ताई ह्याच्या खालनं कशाला यायचं, कारण इकडं बी लांबपर्यंत आहे आणि तिकडं बी लांबपर्यंत आहे. आणि मालगाड्या किती मोठ्या असतात हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. मग त्यामुळं काढला ह्याच्यातनं पसारा, इथं मांडला. तिकडं महागनं आणला आणि इथं ठेवला, कारण इथनं जागा आहे ना तिकडे जायला. मग 2 बुचकी नेली. आता 2 पिशव्या, घागर आणि परस एवढी राहिली. आता मी तेवढी नेऊ शकते गाडीवर बसल्यावर, कारण टांगड्या टाकून कसं बाय माणसाने, आणि मी ड्रेस पण घालत नाही आणि साडीवर बसाय पण येत नाही. मी तर हाय अशी साधी सिंपल आली आहे. काय मरणाचं गरम होतंय. हो का, आबाळ बघा कसलं आलं डेंजर. हो का, दिसलं का? गरजतं या, हो का, कसलं डेंजर आबाळ आले. तर आमच्या गावाकडलं भाळवणी स्टेशन बघा, ही केममध्ये काढणार होती पण लईच गर्दी होती आणि वरनं दिली बुचकी फेकून. एका मामाने मदत केली. देव करू त्यांचं कल्याण हो. मी काय म्हणते माहिती का, हातभार कोण आत्ताच्या जमान्यात लावं नाही. आणि हे काम सांगितलं तर एवढंसं लेकरू करं नाही काम. एवढंसं लेकरूसुद्धा करं नाही. 2 रुपये दिले तरच करते लेकरं बी काम. आता आबाळ गरजायला लागलंय. 3 वाजल्या. लेट गाडी झाली पॅसेंजर, डेंबू पॅसेंजर, सोलापूर ते पुणे पॅसेंजर. तर आता मागनं दौंड पॅसेंजर आली डेंबू. ही नाही थांबत आमच्या इथं, ही जीवरमध्ये थांबते. तर आले बघा एकदाशी भाळवणीत. आता असं वाटायला लागलं कधी मी बानूला बघू. 2-3 दिवस झालं बानूला बोललीच नाही. आणि पनवेलच्या ताईंला पण नाही बोलली. पनवेलच्या ताईंचा पण फोन नाही मला, आणि मी पण नाही केला त्यांना. काळजी लागती व मला, लय काळजी लागती. काय झालंय का, काय होतंय का बरं मला फोन आला नाही. बघा पॅसेंजरचा टेम्पो आहे दौंड. आमच्या गावाला कारखाना बघा दिसतोय का नाही काय माहिती, लांब आहे. आले एकदाशी गावावर. गाव ते गाव असतंय, आहे का नाही? तर आता आपला स्टार्टिंग बिझनेस. उद्या परवा दिवशी 2 दिवस आराम करते आणि मेकॅनिकला बोलवती. ते बोर्ड पण बसवायचा आहे ना खाटक्याचा, त्याला ती पण आणती. एकदा सगळी कामं करून घेते. तर ऊन तर एवढं दुनियाचं आहे. मी कारपोवाला केलाय, बाटलीत पाणी आणलं होतं. जेवण नाही पोटात. सकाळी 2 आंब खाल्लेलं, कारण सकाळी हिशोबाला बसलो होतो 8-9च्या पुढं. मग स्वयंपाकच केला नाही मी. ठरलं होतं. आणि गाडी तुम्ही म्हणता की डुगडुगं करायचं, त्याच्यात आणायचं पिकअपमध्ये किती मागत होता? 1,000-1,500 रुपये मागत होता. 1000वर आला परत. मी म्हणलं एक किती 8 किलोमीटर 8 किलोमीटरवर केम आहे, भाळवणी केम अंतर. मी म्हणलं एवढ्यासाठी एवढं पैसे द्यायचं, त्यापेक्षा पॅसेंजरने गेलेलं की. 50 रुपयाचं तिकीट काढलं सगळ्या बोचक्याचं. मग तशी पकडतात ना. 50 रुपये गेलं, जाऊ द्या इकडं तिकडं. 2 बोचक्याचं आणि माझं. हे बारक्या पिशव्यांचं नाही ती काढत. हिऱ्याच्या पिशव्या गच असल्या ना तरच काढतात. आणि तिथं आता सिटी कॅमेरा जागोजाग बसवल्यात. आमच्या इथंच नाही तर पडायला स्टेशन आहे त्याला आहे तर, पण आड्याला नाही. आबाळ 1 नंबरच असं आलं आहे.
गरजताय. आवाज येतोय का नाही तुम्हाला मला माहीत नाही. हो का येतोय का आवाज? तर म्हणलं बसली आता, चला एक खेड्यावर तर शूट करावा, कारण माझ्या भावा बहिणींना माझी लई काळजी लागते. तसं आपलं बऱ्यापैकी बरं चाललेलं आहे म्हणायचं, आनंद आहे म्हणायचं. पहिलं टेन्शन आमच्या इथं लय बारीक होतं, आता चांगलं सुधारलं या. बसाय सावली जागोजाग असं गप्प केलेलं आहे. तर हे काय पाऊस आला तर लागून खुर्च्या, आता सुधारणा बऱ्यापैकी झालेली आहे आमच्या इकडं. तर चला टेशी मास्तर आलाय, पडेल नाही रेल्वेच्या मालगाडीच्या. तर आले बरं का तुमची ज्योतिताई भाळवणीत. तर आता तुम्हाला भाळवणीतलेच हेड्या बघायला भेटणार, आणि हेड्या वावला तर नक्कीच लाईक करा. आपली गाडी पण आली, भैया पण आलाय. तर चला बाय.